मॅच चालू करा मिस्टर काळे सर. तेरा दिवस काळे सर या मैदानावर उभे आहेत. प्रचंड मोठी मेहनत. बाकी द्वारकानाथ चोरगे सर, आमचे बालाजी सर आजच या स्पर्धेमध्ये आलेत. काळे सर संपूर्ण कॅलेंडर बुक. खरं तर उद्याचा अंदाज त्यांचा चुकलाय. कारण उद्या इकडे महिला क्रिकेट होतं आणि त्यासाठी त्यांनी केवळ टुर्नामेंट सोडली होती. परंतु आता उद्या घरी झोपावे लागेल. या अंपायर प्लीज प्रोसीड. पहिलाच बॉल इकडे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. झेल टिपलाय मिस्टर बजा. पहिलाच बॉलवर मात्र इकडे मोठा हादरा. मुझम्मिलला खाते उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र तंबूच्या आश्रयाला 0 वर आउट. मुझम्मिल मैदानाच्या बाहेर जाईल. पहिला धक्का लागला उमसाई बांड्रा या संघाला. सज्जन मोकल अतिशय चांगला झेल दरम्यान टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश चव्हाण. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाले. शुभम डाकीला आणखीन एक लेफ्ट हँडर. ओ यावेळेचा हा ते हलकीशी अपील पाहायला मिळते. ओ पहा ओमकार देसाईच्या दिशेने हा थ्रो थेट यष्टांवर होता. म्हणजे विकेट कुठली हवी आहे माहिती आहे करण मडवीला. ही लढाई मात्र पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आणखीन एक डॉट बॉल करत लेफ्टी बॉलर आणि त्याच्यासाठीच मात्र ओमकार देसाई नॉन स्ट्राईक एंडला थांबलाय. 2 लेफ्टी बॅटर पाठवण्यात आले परंतु पहिलाच बॉलवर मात्र विकेट मिळाली मुझम्मिलची. आता प्रथमेश थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोर द विकेट पायची सापडलाय. विकेट नंबर 2. आणखीन एक डावखुऱ्याचा फलंदाज तंबू मध्ये दाखल होईल. शुभम डाकीनं भन्नाट सुरुवात केली गावदेवी गावठाण टीम साठी. दुसरा धक्का 0 या धावसंख्येवर. चौथ्या क्रमांकावर नवीन बॅटर आकाश चिंदारिया फलंदाजीसाठी सज्ज होईल. ओमकार देसाई नॉन स्ट्राईक एंडलाच. मागच्या मॅच मध्ये सुपर बॅटिंग केली होती ओमकार देसाई यांनी. चेंडू फुल लेंथ होता. इकडे जरूर दिशा पाहतात अंपायर. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आकाश चिंदारिया चौथ्या क्रमांकावर. अँटॉफ हिल परिसरामधील हा खेळाडू सुरुवातीला फायटर 11 या संघासाठी बरंचसं क्रिकेट खेळलाय. आउटसाइड ऑफ स्टंप डाकीचा हा बॉल. ऑब्व्हियसली व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. धावसंख्या 2 वर. शुभमचा हा बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या वरतून भिरकावलाय. आकाश शिंदाऱ्याच्या पॅट मधून येतोय हा पहिला षटकार ओमसाई बँड्रासाठी.
पहिला मोठा स्ट्रोक, पहिल्यांदा 2 विकेट्स गेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र आकाशच्या बॅटमधून षटकार येत असताना टोटल जाऊन पोहोचेल ती 8 या आकड्यावर. 8 ऑन अ बोर्ड. हा पुढ्यात टाकला होता खरं तर आकाशच्या, पहा पुढ्यात टाकला होता. फाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंप सोडून चाललाय, पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धावफलकामध्ये. टोटल मूव्स टू 9 नाऊ. 9 धावा धावफलकावर. यानंतर ग्रामीणचा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल विहान खाडेकर मुरबी आणि दुसऱ्या बाजूला असेल श्री गणेश मोरबे. फुल टॉस आहे, भिरकावून दिला आकाशनं. आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग असा षटकार. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. तब्बल 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील. सुरुवात चांगली केली शुभम टाकीनं, परंतु तदनंतर काय झालं हेच कळेनासं झालंय गावदेवी गावठाण संघाला. धावसंख्या मात्र वाढ होत असताना टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले या 7 धावेने 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव आली नव्हती. 2 फलंदाज माघारी धाडले होते शुभम टाकीनं. खरं तर डावखुऱ्याताच्या गोलंदाजाच्या समोर डावखुऱ्याताचे फलंदाज पाठवण्यात आले ओमसाहेब बांड्रा संघाकडून सलामीला, स्ट्राईक एंडला. ही रणनीती बांड्राची चुकली होती. 2ही बाद झाले फलंदाज. इकडे उजव्या हाताचा फलंदाज झाला, तसा इकडे डावखुऱ्याताचा गोलंदाजाची लाईन चुकले. हे सगळे विपरीत घडलंय. आउटसाइड ऑफ स्टंप. ओ यावेळचा डायरेक्ट हिट. इकडे स्ट्राईक मिळवले ओमकार देसाईनं. 1 रन मिळाली इकडे मात्र. ओ अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. 2 धावा मिळतील. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावर. हे लांबवलंय षटक शुभम टाकीनं. पहिल्यांदा असं वाटलं होतं कदाचित 4-5 धावांचं षटक येईल, परंतु षटक लांबवलंय. नाहक मित्र म्हणेल लांबवलंय षटक. प्रेशर होता खरं तर ओमसाहेब बँड्रावर. आता मात्र संपूर्णपणे प्रेशर रिलीज झालाय. ओ यावेळेस मात्र फ्लिक केलाय. रिशा साना बॉल वळवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता येतोय चौकार. पहिल्या 3 बॉलमध्ये 0 होत्या. 2 विकेट गेल्या होत्या. त्यानंतरचा एक चेंडू टाकण्यासाठी शुभम टाकीनं 18 धावा मोजल्या होत्या. आणि आता हा चौकार आलाय. 2 बॉलमध्ये मागच्या 22 धावा दिल्या त्या गोलंदाजानं. क्रिकेट आहे, कधी काय घडेल सांगताच येत नाही. ओमकार थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, कोणती धाव मिळणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर ओमसाहेब बँड्रा टीमची धावसंख्या 2 गडी बाद 22 धावा. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. आय थिंक आणखीन एक लेफ्ट हँडरचा वापर केला जातोय गावदेवी गावठाण टीम कडून. सोहेल धारपवरला बोलवण्यात आले. मान फ्रॉम एनडी. उरणचा खेळाडू सोहेल धारपवर मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती. 30 धार दाखवावी लागेल आता मात्र. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा दिल्यात. आकाश शिंदारी आणि ओमकार देसाई दोनही दिग्गज फलंदाज सद्यस्थितीमध्ये. सोहेल पुन्हा एकदा सज्ज होईल. क्रॉस पॅटेट यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिड विकेट कडे चेंडू आलाय. सिंगल मिळेल त्या ठिकाणी. 1 रन. 23 धावा झाल्यात आतापर्यंत. 23 रन्स. मुरबी संघ फार मोठी स्पर्धा किंजत ट्रॉफी आदर्श ट्रॉफीची फायनल खेळताना दिसेल.
त्यांची लढाई मोरबे संघाच्या विरोधामध्ये आहे. मोरबे संघाने सुद्धा चांगला खेळ केलाय आणि मोरबे संघ सुद्धा पूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये उतरेल. या इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत फायनल ग्रामीणचा टॉस. ओ यावेळचा फटका ऑन साईडला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ व्यासपीठाला सलामी देणारा षटकार. ओमकार देसाईंच्या पॅटमधून येतो षटकार. पहा बॅकफुटला जाऊन कसा घेतलाय हा चेंडू. कल्पकता आहे या खेळाडूकडे. गेले कित्येक वर्ष सातत्यानं मात्र मुंबई टेनिस क्रिकेट जगतामधील हे नाव मात्र आदरानं घेतलं जातं. मिस्टर ओमकार देवीदास देसाई ऑन स्ट्राईक. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेनं मिड विकेट पुन्हा एकदा क्लिअर केलंय. बॉल सीमा रेषा पार. ओमकारच्या पॅटमधून येतोय षटकार. पहिल्यांदा शुभम डाके. आता मात्र आणखीन एक लेफ्ट हँडेड बॉलर सोहेल धार पवार. त्याची गोलंदाजीतली धार काहीशी कमी झाली. त्याच्यावर धार पवारवर मात्र आता वार केलेत ते ओमकार देसाईनं. मागच्या 2 बॉल 2 षटकार. सोहेल पुन्हा एकदा सज्ज होतोय ओमकार समोर. थोडस दबाव आता मात्र सोहेलवर असेल. अगोदरच मन बनवलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन यावेळेस मात्र फटका सजवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक सलग तिसरा गगनभेदी षटकार. चेंडू टाकायचे कुठे आता मात्र सोहेलला प्रश्न पडलाय. व्यावसायिक जगतामध्ये उगच नाही ओमकार देसाईचं नाव आदरानं घेतलं जातं. हे मुंबईचा खेळाडू आहे. चेंडू कुठेही टाका इकडे मात्र षटकाराचीच मोहर लागेल. इतके वर्ष घासलेत खरं तर या खेळाडूंना. आज त्यांचे सुपुत्र वेदांत देसाई सुद्धा ISPL सारख्या स्टेजला येऊन पोहोचलाय. अंडर 19 17 वर्षाचा खेळाडू माझी मुंबई या संघाकडून खेळताना दिसेल. ओ टॉपेज लागले. बॉल हवेत. चान्स दिलाय ओमकारनं. झेल पाहूया होतोय का. वाड कॅच. अप्रतिम झेल टिपलाय. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली. जास्त उंच होता परंतु नक्कीच क्रेडिट द्यावं लागेल, श्रेय द्यावं लागेल सोहेलदार पवारला. इकडे मिसटायमिंग झाला होता. टॉप एज बराच उंच गेला होता. पहा शेवटपर्यंत नजर ठेवली. पहा थोडस पुढे सुद्धा होता आणि अखेरीस मात्र हे वादळ शमवलंय. ओमकार देसाईला मात्र मैदान सोडावं लागतंय. 22 धावांचा खेळ. 3 षटकार 1 चौकार. सगळ्या धावा षटकार चौकारच्या मदतीनं. धावफलकावर ओमसाई बँड्रा 3 गडी बाद 41 धावा. चला मोठी जुई संघाचा एखादा खेळाडू इकडे असेल तर पण आयोजकांची भेट घ्या प्लीज. मोठी जुई लवकर या. या तुमच्यासाठी एक खुश खबर असेल. धार पवार पुन्हा एकदा अमित साठी शॉट ऑफ लेंथ होता. भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धार पवारची धार बोथट करून टाकले. 4 षटकार या ओव्हर मध्ये आल्यात. सपाटून मार खावा लागलाय सोहेलला आणि महागड षटक. 25 धावा दिल्या या ओव्हर मध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकारवर धावा लागल्यात त्या तब्बल 47 धावा. 47 रन्स.
तनय आलाय. जासेचा गोलंदाज ड्राईव्ह केलाय. कव्हासला एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग वेगानं बॉल पळवलाय. आकाश चिंदेराच्या बॅट मधून येतोय स्ट्रोक चौकार. 4 रन आणि अर्धशतक धाव फलकावर. ओमसाहेब बँड्रा संघ 51 धावा कंप्लीट करतोय. 2.1 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये घाम गाळावा लागेल गावदेवी गावठाण टीमला. ओ टॉप एज लागले. व्हॉट अ कॅच. शॉर्ट फायलिंगला कमाल केले सोहेल दार पवारनं मात्र डाईव्ह लगावत हा झेल मात्र टिपलाय. वन ऑफ द ग्रेट कॅच ऑफ द किंजल टुर्नामेंट. अप्रतिम झेल टिपलाय. अफलातून झेल टिपला तिकडे. शॉर्ट फायलिंगला होता पहा टॉप एज आणि धावला आणि काय कॅच घेतलाय संपूर्णपणे हवेमध्ये. अप्रतिम अप्रतिम. कॅमेरामनचं सुद्धा कौतुक करूया. अगदी परफेक्ट झेल दाखवलाय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. मॉडेल आहेत. उद्या हैदराबादला रवाना होतील आमचे कॅमेरामन. आज ही स्पर्धा संपून 51 धावा झाल्या. चौथा धक्का लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फैजल. उंच पुरासा फलंदाज फैजल खान यावेळेस मात्र मैदानामध्ये इन होत असताना 51 धावा झाल्या. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लास्ट 4 बॉल टू गो. तनय आलाय. तनयने विकेट मिळवले. ओ फुल लेंथ खोदून काढलाय. ऑन साइडला उडवलाय. फुल लेंथ मिड विकेटला. तनयचा सुद्धा विश्वास बसत नसेल. आल्या आल्या फैजलच्या बॅट मधून येतोय षटकार. पहा खोलात पडला होता चेंडू. त्याच्यावर सुद्धा षटकार मारलाय. आता प्रश्न पडला असेल तनयला आता चेंडू टाकू कुठे. 57 धावा धाव फलकावर. लेफ्ट केला होता हा चेंडू. पंचांची कोणती प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये. स्टंप माईक मध्ये संपूर्ण आवाज कॅप्चर होत असताना आणि सलमान खान यांच्या दिल्ली सुपर हिरोज मध्ये खर तर मॅनेजर पदी ज्यांची निवड झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विशाल चितेकर याची एंट्री. कमाल आहे. अभिमानाचा क्षण आहे. आणि जेव्हा जेव्हा हा क्षण टीव्ही स्क्रीनवर येत होता तेव्हा नक्कीच सगळ्यांना मात्र आनंद होत होता. आणि त्याचा फायदा मात्र रायगडला नक्कीच झाला. आणि यासाठी सुद्धा आम्ही नक्कीच उपकार रायगडकर कधी विसरू शकणार नाहीयेत. कारण अनेक रायगडचे खेळाडू आज एक माणूस आपला त्या टेबलावर बसल्यामुळे अनेक रायगडचे खेळाडू मात्र सिलेक्ट झाले. आणि याचा नक्कीच सगळ्यांना आनंद आहे. रायगडकरांना आनंद आहे. कॅप्टन कूल विजय विशाल चितेकर आपल्या टीव्ही स्क्रीनवर. हे दिल्ली सुपर हिरो रायगडसाठी सुद्धा रायगड सुपर हिरोज म्हणून नक्की संबोधलं जाईल विशाल चितेकरला. ओ डाऊन द ग्राउंड. करंट त्या ठिकाणी आहे. उंच झेपावत उडी मारत हा झेल टिपलाय. आणि इकडे मात्र विकेटचं पतन. इराजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. फायनल टोटल पाहूया आपण. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना ओमसाहेब बँड्रा टीमने धावा केल्या 53. 54 धावांचं लक्ष आता मात्र ठेवण्यात आलंय. 54 रन्स टू विन. चला फायनल टोटल झाले ती तब्बल 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते गावदेवी गावठाण संघासमोर. पाहूया 59 धावांचं लक्ष कशा रीतीने पूर्ण केलं जाईल. सगळे ग्रेट प्लेयर्स आपल्या टीव्ही स्क्रीनवर. मिस्टर विजय पिल्लाई, बालाजी, विशाल चितेकरना आपण पाहू शकताय. कारगरचे आमचे भावी नगरसेवक मॉन्टी पाटील, त्याच्या बाजूला विकी पाटील, पाठीमागे ओमकार पाटील. तगडी स्टारकास्ट सध्याच्या घडीला आहे ती स्टेजवर.
ज्येष्ठ पत्रकार आदरणीय कृष्णा शेठ साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांची अगदी स्वीय सहाय्यक त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मध्ये वेलकम सर, सुस्वागतम. आणि मोठं विशेष सहकार्य खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांचं राहिलंय ते अर्थातच महेंद्र शेठ घरत साहेब, आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1,00,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. आणि नक्कीच त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. कामगार क्षेत्रामधील खरं तर संपूर्ण कामगारांना, श्रमिकांना मात्र सध्याच्या घडीला हक्कानं लढणार एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कामगारांना न्याय मिळवण्यासाठी, कामगारांचं वेतन वाढसाठी असेल, कामगारांचे कोणतेही प्रश्न प्रत्येक ठिकाणी खरं तर अनेक ठिकाणी इंटकची युनियन आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी मात्र आंतरराष्ट्रीय कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1,00,000 रुपयाची धनराशी आम्हाला प्राप्त झाले, त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. अपील पाहायला मिळते. पहिलाच बॉलवर मोठा अडथळा दूर. गावदेवी गावठाणची ओळख करण मडवीला खाते उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर करण मडवी होतोय बाद. तर मोरबे आणि मुरबी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस केला जाईल. ग्रामीणची फायनल खेळवली जाईल. आणि ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये रोहित गायकर यांचा आवाज. थँक्यू सो मच दीपक पाटील सर. पहिल्या सत्रामध्ये कम्मालीचा खेळ ओमसाहेब बँड्राच्या बॅटरने दाखवलाय. तब्बल टार्गेट सेट केलाय. 59 धावसंख्येचं 58 धावा या स्कोरबोर्ड वरती 3 ओव्हरच्या अखेरीस त्यांनी लावल्या होत्या. कमालीची खेळी आकाश चिंदारिया, ओमकार देसाई, त्यानंतर फैजलची राहिली आहे. आणि तब्बल टोटल 58. सुरुवात चांगली दुसऱ्या इनिंगला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. गावठाणचा सुपरस्टार प्लेयर लेफ्ट हँडर बॅट्समन करण मडवीला परतवलं माघारी. बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवरती नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. कृतज्ञ मडवी. दुसरा बॉल. वेग गती फार आहे. मुंबईचे खेळाडू आपण पाहतोय. अमन मणियारला पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर अचूक टप्पावरती गोलंदाजी गुडलत वरती स्पॉट झालाय. पीक झाला बॉल. तो हिट डॉट आलाय. 59चं टार्गेट चेस करायचा. नेक्स्ट बॉल. स्लोवर चेंज ऑफ वेज, पण इथे ऑब्स्टिकला मिस केला. ऑब्स्टिकच्या खूप बाहेर बॉल चालला. पण द्वारकानाथ सर DK सर यांचा इथं अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलची अतिरिक्त 1 धाव हे स्कोरबोर्ड वरती दाखल झाले. मंचावरती अनेक सारे आमचे पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं करूया आपण या ठिकाणी किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मध्ये स्वागत. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. मनगटाच्या सायने फ्लिक ऑन द रिक्स. तिथे बॅक मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. स्कोरबोर्ड पोहोचलाय 3 या अंकावरती. 3 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. षटकार चौकार ठोकावे लागतील. इथे जशी ओमसाई बॅटरच्या बॅटरने बॅटिंग केली तशी बॅटिंग गावदेवी गावठाणच्या बॅटर्सला करावी लागेल. उरण तालुक्यातील हे सर्व खेळाडू आपण पाहतोय. तालुकाने या क्रिकेटमधून अगदी या मेगा फायनल मध्ये धडक दिली आहे. ती ओपन निहाय क्रिकेट मधील ओमसाई बँड्राच्या अगेन्स्ट. नेक्स्ट बॉल. स्लो बॉल. चेंज ऑफ फेस. इथे व्हेरिएशन खूप काही शिकून जाते. खूप काही शिकण्यासारखं या गोलंदाजाकडून. त्याच इन ऍक्शन आपण पाहिलंय. बॉलला अगदी बोट फिरवली गेली. चेंज ऑफ फेस केला. स्लो पद्धतीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलाय. ग्रामीण संघाला खूप काही शिकण्यासारखं. तीच ऍक्शन आणि त्याच पद्धतीने तो बॉल स्लो केलाय. हा बॉल गतीने टाकलाय. अगदी खोलात मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतो. वेगाने डायरेक्ट हिट जर केली तर कदाचित इथे मात्र विकेट मिळाली असती. पण का बॅकिंग राहिली आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षणाची दाद दिलीच पाहिजे.
एक धाब येते, स्कोरबोर्ड पोहोचलाय 4 या अंकावरती. 4 धाबा स्कोरबोर्ड वरती, स्क्रीन वरती आपल्याला पाहतोय. खूप वेगाने धावत आला, कव्हर खूप चांगलं बॅक केलं बॉलला आणि तिथे असं वाटलं होतं की एक्स्ट्राच्या माध्यमातून हा चौकार येईल का, पण तिथे स्टॉप केलंय बॉलला. वेल स्टॉप मी तर म्हणेन डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने केलंय. स्क्रीन वरती आपल्याला पाहू शकाल. येस, नेक्स्ट बॉल, अगली पेशकश. इथे लोवर फुल टॉस मिड ऑफला बॉल चाललाय, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. गती फार आहे. चैतन्य पाटील, रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबल बॉल क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याच्या नावावरती राहिली, पण यावेळेस मात्र थांबवलाय अमन मन्यार या गोलंदाजाने. पहिली ओव्हर संपल्या, पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती जर पाहिलं तर 1-5 अशी धावसंख्या. 59चं मोठं टार्गेट चेस करायचं होतं. 5 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. मेगा फायनल ओपन लॉर्ड्स मधून आपण पाहतोय, पण जी मेगा फायनल चुरशीची टफ फाईट पाहायला पाहिजे होती, पण ती टफ फाईट इथे दिसत नाहीये. एकतर्फी सामना अजूनपर्यंत मोमेंटम आहे तो ओमसाई बांद्राच्या बाजूने. इथे पनवेल तालुक्याचा आणखीन एक सितारा, आणखीन एक गोलंदाज नयन भगत, मॅन फ्रॉम वाजेपूर विशालजी जितेकर यांच्या ताळमीतून घडलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. आणि ते सांगतायत आमची तालीम खूप मोठी आहे आणि त्यांनी खूप सारे असे आदर्श मधून घडवलेले तारे सितारे ISPL मध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. हे यश आहे, हे मेहनतीचं फल आहे. पण इथे नयन भगतच्या अगेन्स्ट केला आक्रमण. पहिल्या बॉल वरती चढवला, हल्ला आला डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधोमध पाठवलेला बॉल 6 धाब्यांसाठी षटकार. धावसंख्या पोहोचली 11 वरती. नयनवर पहिल्याच बॉल वरती मात्र इथे षटकार दाखल केला. बॅटर असतील कृतज्ञ. थोडासा संघर्ष पहिल्या षटकामध्ये जारी होता, पण याच षटकामध्ये मात्र सुरुवात षटकारांनी नयनला सांगितलंय, आप आई आपका स्वॅग से स्वागत आहे, वेलकम टू द नयन भगत असं सांगितलं या षटकाराने. कृतज्ञ. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. हा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला फटका, अगदी सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा डीप फाईन लेग सीमारेषे पलीकडे जाणारा हा बॉल येतोय चौकार. मागच्या मॅच मध्ये मात्र जर पाहिलं नयन भगतची किफायती गोलंदाजी होती, पण या मॅच मध्ये मात्र पहिल्या 2 बॉल वरती 10 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. 15 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहू शकाल. एक चांगली गोलंदाजी होती, पण तिथे मात्र चांगली बॅटिंग. कृतज्ञ जो शांत होता आता विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या 2 बॉल वरती आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय. 10 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. नयनचा नेक्स्ट बॉल. इथे मात्र पाचची टॉपेज आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकेंड एरिया नोमॅन्स लँड मध्ये चेंडू डिलेव्हर होतोय. तिथे आपण पाहतोय स्क्रीन वरती ओमकार देसाई चेंडूला फील्ड केलं जातोय आणि एकच धाव येते. 1 धावेने स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 16. 59चं मोठं टार्गेट आहे. चैतन्य पाटील या ठिकाणी आपण पाहतो 1 बॉलचा सामना करून फक्त 1 या अंकावरती खेळतो, पण अपेक्षा फार असतील. जरी सामना गमवला तरी चैतन्यकडून आणि या प्रेक्षकांकडून चैतन्याची बॅटिंग चांगली व्हावी यासाठी अपेक्षा असतील. यावर काय फटका एक्झिक्यूट केला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्याच्या वरतून बॉल टाटा बाय बाय करत सांगतोय. आलाय चैतन्याच्या पाठमधून षटकार. खूप चांगला शॉट एक्झिक्यूट केला. अगदी बॉल ऑफिस्टिकच्या खूप बाहेर होता, तिथून खेचला, स्वतःला स्ट्रेच केला, एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉलला पाठवलाय 6 धाब्यांसाठी. हा या ओव्हर मधील दुसरा षटकार. नयन भगतच्या गोलंदाजीवरती जर पाहिलं तर अद्यापपर्यंत धावा आल्यात 17. यावेळेस समोर खेचला, उडवलाय बॉल हवेमध्ये, जज करतायत पण त्यांच्या अबाक्याच्या बाहेर. हा आलाय षटकार. एकूण धावा या ओव्हर्स मध्ये देखील आता पाहतोय आपण. खूप चांगली इथे बॅटिंग होतीये. 23 धावा आलेल्या आहेत. थोडस महागडं षटक होतंय नयन भगतचं. मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी होती, पण इथे मात्र या ठिकाणी उरणचा ब्रँड दाखवलाय चैतन्य पाटीलने. सलगचे 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले. टाकीगावचा हा ब्रँडेड खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये. काय येईल तिसरा की येईल विकेट, पण इथे फ्लिक ऑन द रिक्स. सीमारेषा खूप जवळ आहे आणि हा तिसरा सलगचा येतोय चैतन्य पाटीलच्या पाठमधून. हा षटकार येत आहे. एकूण धावा पोहोचल्या स्कोरबोर्ड वरती आपण जर पाहू शकाल 34 धावा. सामना सोडलेला नाहीये या मॅच मध्ये. हा सांगून झाला चैतन्य पाटील आता हौसला अफजाई करतोय नयन भगतच्या बरोबरीने की हा षटकार फक्त फ्लिक ऑन द रिक्स टच केला आणि केला असं सांगतोय.
चला स्पीडअप करा, दोन्ही टीम्सला विनंती. 6 मध्ये आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल 34 धावा झालेल्या आहेत. 6 मध्ये 25 ची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 5, या ओव्हरमध्ये मात्र चांगला चोप बसलाय. 29 धावसंख्येचं महागडं षटक. क्रिकेट आहे, काही बदल होऊ शकतो. आपण पहिल्या गोलंदाजावरती मुंबईचा गोलंदाज अमन मनियार याचं कौतुक केलं, पण तिथे मात्र नयन भगत आला आणि तब्बल 29 धावा या ओव्हरमध्ये 6 मध्ये 25 केल्याने होतं. आधी केलेच पाहिजे, आता करावं लागणार आहे, कारण इथे धावा जर जमवायच्या आहेत तर फटकेबाजी ही अतिशबाजी झालीच पाहिजे. षटकार चौकार आलेच पाहिजेत. आणि आता गावदेवी गावठाण प्रयत्न जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. फैजलचा पहिलाच बॉल समोर उडवलाय, एका टप्प्यावरती न थांबता काय अफलातून दर्जेदार क्षेत्ररक्षण क्वालिटी दाखवली आहे. आपल्यातली क्वालिटी या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे, या स्क्रीनवरती पाहतोय आपण. जबरदस्त. एखादा क्षेत्ररक्षक मागेच थांबला असता, पण तो बॉलवरती धावत गेला आणि आपल्या टीमसाठी 3 धावा सेव्ह केल्या. आता चैतन्य पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. शेवटचे अंतिम 5 बॉल आहेत आणि धावा जमवायच्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा 13 दिवस कव्हर करताना आपण पाहतो. हा बॉल हवेमध्ये उडवला, आता इथे फटका फसला आणि इथे सुंदर झेल टिपलाय, संपलाय. फलंदाज चैतन्य पाटील यांचा खेळ, पण खूप चांगली फाईट दिली आहे. वातावरण मात्र टाईट करून ठेवलं होतं ते ओमसाई बँड्राचं, पण तिथे मात्र चैतन्य पाटीलची मिळालेली विकेट. आता धावा बनवायच्या 4 मध्ये 24 करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बोरखारचा आणखीन एक फलंदाज सज्जन मोकल हा फलंदाजी करण्यासाठी दाखल. 4 मध्ये 4 ठोकायचे, 4 मध्ये 4 मारायचे, कारण 24 ची आवश्यकता. अगदी मोरबे आणि त्याच्या अगेन्स्ट फलंदाजी करणारा संघ मोठेजोई आमचे जग्गाबाई सांगड्याचे सकाळपासून या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत आहे. पण ते मला सांगतायत की मोठेजोईचा बॅटर होता आणि तिथे मात्र जर तो षटकार आला असता तर कदाचित ती मॅच टॉस वरती झाली असती. 3 त्यांनी खेचले होते, 3 मारले होते, 4 मध्ये 4 मारायचे होते, पण अंतिम बॉल डॉट गेलाय. पण आता तसं होईल का? फैजलच्या अगेन्स्ट सज्जन 4 मध्ये 4 षटकार मारेल का? पण इथे बॉल उडवल्या हवेमध्ये, क्षेत्ररक्षक काय पहिला आलाय. यस, इथे प्रयत्न खूप चांगले कटाक्ष झाले होते, पण इथे पहिला षटकार आलाय. आता 3 मध्ये 3 मारायचे. सज्जनने इरादे स्पष्ट केलेत की यस, इथे मॅच सोडलेली नाहीये, इथे सामना आम्ही जिंकू शकतो, दमखम क्वालिटी दाखवू शकतो. आणि आता पाहायचं 3 मध्ये 3 षटकारांची आवश्यकता, 18 ची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये जर धावा आल्या असताना तर या मॅच मध्ये जरूर मजा आली असती. शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये अगदी रोमांचक मुकाबला पाहायला मिळाला असता. इथे लो फुल टॉस आणि एकच बॉल जमिनीवरती ठेवायचा होता. एकच धाव येते, 2 मध्ये करायचे 17 धावा. मॅचची औपचारिकता संपली आहे, 17 धावा. पण पहिलं षटक महत्वाचं होतं. अमन मनियर याचं कौतुक करायला हवं. त्या षटकावरती जर मार बसला असता तर कदाचित मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता, मॅच रोमांचक मोड मध्ये असती. पण आता मात्र 2 मध्ये करायच्यात 17 धावा. आता चमत्कार, एखादा खराब बॉलचीच अशा अपेक्षा असेल टीम गावदेवी गावठाणला, पण इथे बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि झेलबाद. आता शेवटचा एक बॉल आहे आणि जिंकण्याकरिता 17 ची आवश्यकता. तर टॉस केला जाईल. मी विनंती करेन आमचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय कृष्णा शेठ साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा. अंतिम सामना आहे, आपल्याला विनंती आहे पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, पाठीमागे उजव्या हाताला. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेटघरे त्यांचे CBS सहाय्यक सुद्धा आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना आणि त्याचा हा टॉस केला जातोय. मोरबे आणि मुरबी, श्री गणेश मोरबे आणि त्यांच्या विरोधामध्ये विहान खाडेकर मुरबी. ग्रामीणची फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. सामना 3 ओव्हरचा असेल. टॉस जिंकलाय तो मोरबे संघानं आणि इकडे एक सन्मान आपण करतोय. आदरणीय ज्येष्ठ पत्रकार कृष्णा शेठ यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि मी विनंती करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस्वी मात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते
त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं किंजल स्पोर्ट चषक आणि आदर्श ट्रॉफी मध्ये आपण करावात. मी विनंती करतोय आदरणीय हिराजी म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभासे हा सन्मान आपण करावा. आदरणीय कृष्णा शेड यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. फार मोठं सहकार्य खरं तर आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेबांच्या वतीनं या स्पर्धेला मिळाले आणि त्याचमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गेले 13 दिवस ही स्पर्धा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ गरज साहेबांच्या वतीनं या स्पर्धेला तब्बल 1 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. मी मनपूर्वक आभार मानेन महेंद्र शेठ गरज साहेबांचं सुद्धा, त्याचप्रमाणे कृष्णा शेठ साहेबांचं सुद्धा. आणि आणखीन एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय अनिल दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना मी विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मोरबे टीम लगेच. अनिल दादा पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांचा संघ मोरबी संघ या स्पर्धेची फायनल खेळताना दिसेल. या स्पर्धेमध्ये करत गेले 13 दिवस सुरू असणारा हा क्रिकेटचा महासोळा महासंग्राम या मॅच नंतर थांबेल. कारण ओपनची फायनल जिंकली ती ओमसाहेब बँड्रा संघानं. आता ग्रामीणचा विजेता कोण आहे आणि यासाठी मात्र ही लढाई सुरू होईल. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सहा चेंडूमध्ये 22 धावांची खेळी साकारणारे ओमकार देसाई ठरलेत पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र सन्मानित केलं जाईल. तर रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि